नमस्कार. आज 1 एप्रिल 2026. आज बुधवार. आज चंद्राचे भ्रमण सकाळी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात असून दुपारी 4:18 नंतर चंद्र जातो आहे हस्त नक्षत्रामध्ये. तर या पूर्वा आणि हस्त नक्षत्रामधील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलंय हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी फसवणूक किंवा ताणतणाव जाणू शकतो, संध्याकाळी मात्र आपल्यासाठी सुरक्षित असा दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय: काळ्या धाग्याला 7 गाठ बांधून तो धागा खिशात ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी धनलाभ होण्याची शक्यता आहे, संध्याकाळी मात्र स्त्री वर्गाकडनं आपल्याला कोणत्या तरी प्रकारचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे सायंकाळी थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे: चांदीच्या वाटीत पाणी प्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी अहंकार वाढू शकतो, त्यामुळे डोकेदुखीचा त्रास व पित्ताचा त्रास जाणू शकतो, संध्याकाळी आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय: लाल विटेवर काळ्या पेनाने फुली मारून ती वीट बाहेर फेकून द्यावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी लॉटरी लागण्याची शक्यता असून संध्याकाळी थोडी मानसिक चंचलता जाणू शकते. आजसाठी आपणास उपाय: डाव्या हाताच्या तळव्यावर लाल शाईने त्रिकोण काढावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. पूर्ण दिवस नशिबाची चांगली साथ असून आपल्याला आज विजय नक्कीच मिळणार आहे. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय: तांब्याच्या बारीक तारेचा तुकडा पांढऱ्या कपड्यात गुंडाळून आपण खिशात ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. सहावे नक्षत्र आर्द्रा नक्षत्र. सकाळी भयंकर अपघात होण्याची शक्यता असून पाण्यापासून व अग्नीपासून थोडे सावध राहा. संध्याकाळी आपल्याला आपल्या मित्रांकडून चांगली साथ मिळते आहे. आजसाठी आपणास उपाय: गंजलेला लोखंडाचा खिळा आज आपण आपल्या हाताने गटारीत फेकून द्यावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी अडकलेली पैसे परत मिळू शकतात, संध्याकाळी मात्र मोठा धोका संभवतोय, त्यामुळे कोणतेही महत्वाचे काम आपण आज सकाळी केलेले उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे: पिवळी मोहरी पिवळ्या कपड्यात बांधून सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 48%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी नाहक विरोधक आपली बदनामी करू शकतात, त्यामुळे सकाळी थोडी काळजी घ्या. दुपारनंतर मात्र कायदेशीर कामांमध्ये आपला विजय होऊ शकतो, शिवाय सरकारी कामे दुपारनंतर मार्गी लागू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे: जुन्या नाण्याला मोहरीचे तेल लावून ते नाणे रस्त्यात चौफुलीत फेकावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सकाळी सुरक्षित प्रवासासाठी उत्तम दिवस असून संध्याकाळी मात्र वरिष्ठांशी वादविवाद टाळा. शक्यतो आई वडिलांसोबत वादविवाद करू नये आणि आपल्या बॉस सोबत वादविवाद करणे आपल्यास त्रासदायक ठरू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे: घराच्या बाहेर जाताना बडीशोप चावून चावून खावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी सासरच्या लोकांसोबत वादविवाद होऊ शकतो, अनावश्यक खर्च होण्याची संभावना देखील आज आहे. संध्याकाळी मात्र मनाला थोडी शांती लाभू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे: वडाच्या झाडाचे दर्शन घ्यावे व शक्य झाल्यास वडाच्या झाडाला चिमूटभर हळद व्हावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी नवीन स्थावर मालमत्ता घेण्यासाठी चांगला दिवस असून संध्याकाळी वाहन आणि पाण्यापासून धोका संभवतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रवास आपण सायंकाळी करणे आपल्यासाठी घातक असू शकते. आजसाठी आपणास उपाय: गुलाबी रंगाची फुलाची पाकळी आपण आपल्या सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. 11वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी शारीरिक त्रास जाणवू शकतो, संध्याकाळी मात्र आपला बॉस आपल्यावरती खुश राहील, त्यामुळे नोकरीमध्ये आपला चांगला फायदा होऊ शकतो. आजसाठी आपणास उपाय: केशरचा एक तुकडा आपण आपल्या जिभेवर चघळावा आणि मग घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी परदेश प्रवासातून लाभ मिळू शकतो, संध्याकाळी मात्र थोडी मनामध्ये
विचारांची चलबिचल ठरू शकते, त्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय सकाळी घ्यावा. आजसाठी आपणास उपाय, एक छोटा शंख आपण आपल्या तिजोरीत किंवा गल्ल्यात ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 88%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. उत्कृष्ट जनसंपर्क वाढल्यामुळे आपली सामाजिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा वाढते आहे. संध्याकाळी आत्मविश्वास देखील वाढतोय. तसेच सायंकाळी विवाह इच्छुक लोकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. शिवाय प्रपोज करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, लाल मसुराची डाळ आणि थोडे मध एकत्र करून ते वाहत्या पाण्यात सोडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. सकाळी पोलिसांकडनं त्रास होऊ शकतो, त्यामुळे कोणतेही कायदेशीर काम कायद्यात राहून केलेले आपल्यासाठी उत्तम राहील. संध्याकाळी मात्र आपल्याला आनंदी वातावरण मिळू शकते, मात्र आज सकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. आजसाठी आपणास उपाय, मूठभर काळे तीळ आपण आपल्या घराच्या बाहेर जाताना जवळच्या महादेवाच्या मंदिरात ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. सकाळी व्यवसायामध्ये चांगले यश असून संध्याकाळी मात्र कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया आपण टाळणे उत्तम राहील. आज थोडे धारदार शस्त्रापासून थोडे दूर राहिलेले उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय, हळदीचे पाणी आपण आपल्या उंबरठ्याच्या बाहेर फेकावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 40%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. सकाळी खोटा आळ येण्याची शक्यता असून खर्च देखील होऊ शकतो. संध्याकाळी मात्र कामामध्ये मोठ्या डील फायनल होऊ शकतात, त्यामुळे व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी आज दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, कोळशाचा एक तुकडा काळ्या कपड्यात बांधून तो जवळ ठेवावा व सायंकाळी वाहत्या पाण्यात सोडावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. सकाळी कुटुंबामध्ये आनंदी वातावरण असून संध्याकाळी मात्र सासरच्या लोकांशी किंवा शेजारच्या लोकांशी कटकट जाणवू शकते. आज संध्याकाळी थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, हिरव्या रंगाच्या बाटलीतून पाणी प्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. आज पैसे घेताना थोडे काळजीपूर्वक घ्या, पैशांमध्ये फसवणूक होऊ शकते, त्यामुळे कोणतेही ऑनलाईन व्यवहार देखील आज आपण विचारपूर्वक करावे. संध्याकाळी आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम दिवस असून सकाळचे वातावरण मात्र आपल्यासाठी एवढे उत्तम नाही. आजसाठी आपणास उपाय, 21 दुर्वाची जुडी आपण गणपतीला व्हावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. कला क्षेत्रातील लोकांसाठी आज सकाळची वेळ अत्यंत उत्तम असून सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान सन्मान केला जाऊ शकतो, मात्र संध्याकाळी आपले भयंकर नुकसान होते आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा कोणत्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आजचा संध्याकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. आजसाठी आपणास उपाय आहे, सुगंधी अत्तर आपण आपल्या दोन्ही कानांच्या मागे लावावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 52%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. सकाळी अहंकार वाढतो आहे, मनामध्ये विचारांचा गोंधळ राहील. संध्याकाळी मात्र मोठी येणी वसूल होऊ शकतात, शिवाय अचानक आर्थिक धनलाभ देखील होऊ शकतो. आजसाठी आपणास उपाय, तांब्याचे नाणे शर्टच्या वरच्या खिशात आपण ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. सकाळी मोठी ऑर्डर येऊ शकते, त्यामुळे कामासाठी आज सकाळची वेळ उत्तम असून मात्र संध्याकाळी शारीरिक त्रास जाणवू शकतो. शक्यतो सर्दी, कफ आणि खोकल्या संबंधित त्रास जाणवू शकतो. आजसाठी आपणास उपाय, चांदीचा एक छोटा चौकोनी तुकडा आपण आपल्या खिशात ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक नफा मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून संध्याकाळी आपण 100% आपल्या विरोधकांवरती मात करतायत, त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, मसुराचे 7 दाणे आपण महादेवाला व्हावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. सकाळी भयानक अपघात होण्याची शक्यता असून अग्नीपासून आणि विजेच्या तारेपासून आज आपण सांभाळणे गरजेचे राहील. संध्याकाळी मात्र आपली आर्थिक बाबतीत आणि सामाजिक बाबतीत चांगली प्रगती होती आहे. आजसाठी आपणास उपाय, निळ्या रंगाच्या शाईने सफेद कागदावरती स्वस्तिक काढून तो कागद जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. 25वे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र. सकाळी अडकलेले पैसे नक्की मिळू शकतात, संध्याकाळी मात्र शारीरिक
त्रास होण्याची संभावना आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक राहील. शक्यतो प्रवास टाळलेले आपल्यासाठी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 40%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. सकाळी जोडीदाराशी वादविवाद होण्याची संभावना आहे. संध्याकाळी मात्र नोकरीमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. मात्र आज आपण आपल्या जोडीदाराशी वाद करू नका, अन्यथा प्रेमामध्ये ब्रेकअप होऊ शकते. आजसाठी आपणास उपाय, कोणतीही चामडी वस्तू आपण दान करावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 75%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. सकाळी सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस असून संध्याकाळी मात्र कोणत्याही प्रकारचा प्रवासापासून दूर राहणे आपल्यासाठी चांगले राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, 7 हिरवे मूग आपण महादेवाला वाहावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. तसेच आपण येणाऱ्या हनुमान जयंतीसाठी हनुमान जयंती महाविशेष अंकामध्ये हनुमान जयंतीला करावयाचे 27 नक्षत्रानुसार असलेले उपाय आणि श्लोक टाकलेले आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी याचा लाभ नक्कीच घ्यावा. चला तर मग भेटूया उद्या पुन्हा उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.